आज पंढरीच्या पांडुरंगा चरणी पालख्यांचा पंढरपूर प्रवेश कसा होतो। आषाढ शुद्ध षष्टीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात। यामध्ये खानदेशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे। शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्त्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी इथं मुक्कामाला येतात। वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून 8 किलोमीटरवर आहे। तर पंढरपूर पासून 10 किलोमीटरच्या पट्ट्यात सर्व पालख्या रिंगाप्रमाणे स्थायिक झालेल्या असतात। नवमीला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते। हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात। हा मुक्काम पंढरपूर पासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा हा महत्त्वाचा विधी उरकून घेतात। पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यांमध्ये सहभागी होतात। दशमीला पहाटेपासून वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते। नामदेवराव जातात सामोरे। दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते। नामदेवराव म्हणजे पांडुरंगाचे प्रतिनिधी। नामदेवरायांच्या पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो। तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं चोपदार इथं येऊन नामदेवरावांना पुढे चालण्याची विनंती करतात। त्यानंतर शेवटचे 7 पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात। पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या 7 पालख्यांचा क्रम ठरलेला आहे। यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या मते पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराव असा क्रम असतो। विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक सर्व पालखी सोहळ्यांमध्ये उभे रिंगण होते। हे सोहळ्यातलं शेवटचं रिंगण पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांच्या उत्साहात स्वागत केलं जातं। सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचण्यासाठी 10 वाजतात। आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।